अमेरिका बांगलादेशला 1700 कोटी रुपयांची मदत करणार. अमेरिकन शिष्टमंडळ ढाका दौऱ्यावर. कर्जाचे व्याज भरण्यास देश असमर्थ. आता 5 लाखांपर्यंतचे टॅक्स पेमेंट युपीआयद्वारे केले जाईल. वापरकर्ते हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एका दिवसात 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतील. पीएम मोदी म्हणाले, माझी खिल्ली उडवली गेली. मी सरदारांच्या भूमिकेत जन्मलेला मुलगा. शांतपणे देशहितांच्या धोरणे बनवण्यात मग्न राहिलो. 9 वर्षाच्या मुलीवर लहान बहिणीसमोर बलात्कार. गप्प बसण्यासाठी 20 रुपये दिले. पालकांना भेटण्याच्या बहाण्याने आरोपी घरात घुसला. ज्यांना सर्वात जास्त गरज त्यांना बाप्पांनी बुद्धी द्यावी. गणपती विसर्जनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे केली मागणी. मराठवाड्यात 46 रुपयांचे काम दाखवा, 1 लाख बक्षीस घ्या. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन. युतीत शिंदे अजित पवारांना केवळ 40 ते 50 जागा. लोकसभेतही मोदी शहांमुळेच त्यांना स्ट्राईक रेट. खासदार संजय राऊत यांचा निशाणा. सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना महाविकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येईल. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा. राज्यभरात गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस उपस्थित. ई पीक नोंदणीसाठी 2 दिवस विशेष मोहीम. हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. गावस्तरावर युवकांची मदत घेणार. देवेंद्रजीच आमच्या मनातील मुख्यमंत्री. राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली मनातील भावना. आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील. भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणाऱ्या मेहुण्याला अशोक चव्हाण यांचा इशारा. राज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही. अजित पवारांमुळे कोणतेही नुकसान नाही. रामदास आठवले यांचे स्पष्ट मत. अजित पवारांच्या नेत्यांना डावलले जात आहे का? शिंदे गटाच्या नेत्यांना मंत्रिपदे दिल्यावर प्रफुल्ल पटेल स्पष्टच बोलले. कोणी चुकीचे बोलत असेल तर कारवाई करावी. आमदार संजय गायकवाडांच्या विधानावर अब्दुल सत्तारांचा घरचा आहेर. डॉक्टर सामान्यांसाठी विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडतात. त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध. सीएम एकनाथ शिंदे. राज्याला मिळाल्या 3 नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात देखील जाहीर. आता ट्रेनची संख्या पोहोचली 11 वर. पुण्यात नेमकं चाललंय काय? मद्यधुंद चालकांची थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला धडक. कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुक्तीसंग्राम दिनी स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी. गुणरत्न सदावर्ते थेट राष्ट्रपतींना पत्र. पुन्हा वाद वाढण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कधी संपवले? सीएम एकनाथ शिंदेंनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर डोळ्यावर पट्टी बांधली. लक्ष्मण हाके. काश्मीरात आज 24 जागांसाठी मतदान. पहिल्या टप्प्यात मेहबूबांच्या कन्या इल्तिजासह 219 उमेदवार. 110 कोट्याधीश 36 जणांवर फौजदारी गुन्हे. टायटन पाणबुडीच्या स्फोटानंतरचा पहिला फोटो जारी. सुनावणीत खुलासा. दोष असूनही समुद्रात सोडली. स्फोटपूर्वी पाठवला होता शेवटचा संदेश. ब्राझीलमध्ये लाईव्ह टीव्ही शो दरम्यान डिबेट दरम्यान हाणामारी. उमेदवाराने विरोधी नेत्यांच्या डोक्यावर खुर्चीने केला प्रहार. बलात्कारी म्हटल्याचा आला राग. पुतीन म्हणाले, नागरिकांनी कामाच्या दरम्यान शरीर संबंध ठेवावे. घटत्या जन्मदराला सामोरे जाण्यासाठी आदेश. म्हणाले, आपले भविष्य लोकसंख्येवर अवलंबून. भारतापेक्षा मोठे असेल रशियन सैन्य. 2 लाख सैनिकांची भरती होणार. पुतीन यांनी 2 वर्षात तिसऱ्यांदा दिला आदेश.
केजरीवाल यांनी येथील राजीनामा सोपवला. अतिशींकडून सत्ता स्थापनेचा दावा. भाजपने म्हटले मेक ओव्हर केल्याने डाग लागणार नाही. भारत पाचव्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता. अंतिम सामन्यात चीनला 1-0 ने हरवले. युवराजने केला सामन्यातील एकमेव गोल. केरळच्या मल्लपूरमध्ये लॉकडाऊन सारखे निर्बंध. निपाह विषाणूमुळे मृत्यूनंतर 126 लोक आयसोलेटेड. प्रतिबंधक क्षेत्र तयार. परळी नगरपालिकेत 7.5 वर्षात 450 कोटींचा घोटाळा. भ्रष्टाचारांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार. राजेभाऊ फोर्ड यांचा इशारा. राहुल यांच्या विरोधात हेट स्पीच. खरगेंचं मोदींना पत्र. म्हटले तुमचे नेते राहुल यांना मारण्याच्या धमक्या देत आहेत, त्यांच्यावर नियंत्रण ठेवा. बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाची बंदी. आमच्या परवानगीविना तोडफोड होऊ नये. केंद्र म्हणाले हात बांधू नका. कोर्ट म्हणाले आभाळ कोसळणार नाही. मोदी म्हणाले गणेश पूजेत सहभागी झाल्याने काँग्रेस ही भडकली. पूर्वी वाढदिवसाला आईकडून आशीर्वाद घेत असे, आज आदिवासी मातेने खीर खाऊ घातली. श्रीकृष्ण जन्मभूमी वाद. मुस्लिम बाजूची याचिका फेटाळली. हिंदू बाजूच्या 18 याचिकांवर एकत्रित सुनावणी. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. लेबनॉनमध्ये हिजबुल्ला सदस्यांच्या पेजरमध्ये साखळी स्फोट. 8 जणांचा मृत्यू तर 2700हून अधिक जखमी. इराणी राजदूतांचा समावेश. महिला T20 विश्वचषकाच्या बक्षीस रकमेत 225% वाढ. चॅम्पियन संघाला 19.5 कोटी रुपये मिळतील. तर 3 ऑक्टोबर पासून स्पर्धेला सुरुवात. भारत बांगलादेश पहिली कसोटी लाल मातीच्या खेळपट्टीवर होणार. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियम मध्ये सामना. टीम इंडिया योग्य संयोजनाच्या शोधात. अर्जुन तेंडुलकरने घेतल्या 9 विकेट. गोव्याला डाव आणि 189 धावांनी विजय मिळवून दिला. कर्नाटकात खेळतोय देशांतर्गत क्रिकेट. दक्षिणात्य अभिनेत्री लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन. 7.5 वर्षापासून तुरुंगात. याच प्रकरणानंतर हेमा समितीच बनली होती. सलमानच्या US दौऱ्याच्या नावाखाली चाहत्यांची फसवणूक. अभिनेत्याने एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले. म्हटले कायदेशीर कारवाई करू. कंगना म्हणाल्या भिंद्रनवाले संत नव्हते तर दहशतवादी होते. हा चंद्र इतिहास आमच्यापासून लपण्यात आला. इमर्जन्सीचे रिलीज पुढे ढकलल्याने मोठे आर्थिक नुकसान.